हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे ज्ञानदीप एक्झाम स्टडी पॉईंट या एज्युकेशनल चॅनलवरती. आज आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन हा इंग्लिश ग्रामरचा टॉपिक बघणार आहोत. हा टॉपिक प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये, सरळ सेवा भरतीमध्ये नेहमी विचारला जातो. परीक्षेमध्ये 3 ते 4 क्वेश्चन्स हे वन वर्ड सबस्टिट्यूशनचे असतातच. त्यामुळे हा विषय सोपा करून सांगण्यासाठी माझा इथे प्रयत्न आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. चला तर पहिला प्रश्न बघूयात. वन हू पजेसेस मेनी टॅलेंटेड. एस-टी 2021-11ला विचारलेला प्रश्न आहे हा. तर बघा, ऑप्शन आहेत होस्ट, वर्सेटाईल, नन ऑफ दिस अँड टॅलेंटेड. द वन हू पॉझेसिव्ह मेनी टॅलेंट, जो सर्व अंगांनी टॅलेंटेड आहे असा. वर्सेटाईल म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे आपण म्हणतो, तर त्यासाठी वर्सेटाईल हा शब्द वापरला जातो. दुसरा बघूयात आपण. ए पिरियड ऑफ 10 years इज कॉल्ड डॅश डॅश. क्लार्क एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे हा. तर डिकेडेड, टीन्थ आणि टीके. तर 10 वर्षाचा जो काही कालखंड आहे याच्यासाठी डिकेड, दशक वर्ष असं म्हटलं जातं. तिसरा क्वेश्चन बघूया. ए पर्सन हू स्टडी द सेलिस्टल बॉडीज ॲट द नाईट इज डॅश डॅश. PSI 2020ला विचारलेला क्वेश्चन आहे हा. ऑप्शन बघूयात. ए मेट्रोलॉजिस्ट, सेकंड आहे अँड ॲस्ट्रोनॉमर, थर्ड आहे ॲस्ट्रॉलॉजर आणि फोर्थ आहे ए फिलॉसॉफर. ए पर्सन हू स्टडी द सेलेस्टाईल बॉडीज ॲट द नाईट. जर असे व्यक्ती जी रात्रीय अभ्यासासाठी प्रसिद्ध आहे, तर त्यांना आपण ॲन ॲस्ट्रोनॉम असं म्हणतो. त्याला मराठीमध्ये खगोलशास्त्रज्ञ असं म्हटलं जातं. तर चौथा प्रश्न बघूया. द ॲक्सेप्टेड कोड ऑफ बिहेवियर इन ए पर्टिक्युलर सिच्युएशन. तर कोणत्याही बिहेवियरमध्ये एक पर्टिक्युलर सिच्युएशनला आपण बिहेवियर आपला हा व्यवस्थित पाहिजे यासाठी प्रोटोकॉल, नियम हा इथे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. तर इथे 3 नंबरचं ऑप्शन होईल प्रोटोकॉल. द प्लेस वेअर कॉइन्स आर मेड इज कॉल्ड डॅश डॅश. PSI आणि असिस्टंट या दोन्ही परीक्षांसाठी विचारलेला आहे तो. तर याचं उत्तर आहे मिंट. मिंट म्हणजे जिथे तुम्ही पैसे आणि कॉईन्स छापली जातात अशा ठिकाणची जागा, त्याला मराठीमध्ये टंक असं म्हणतात. तर याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. प्रश्न 6वा बघूयात आपण. द गार्डन वेअर ॲनिमल्स आर केप्ट फॉर शो इज कॉल्ड डॅश डॅश. PSI 98ला विचारलेला प्रश्न आहे. तर असे ठिकाण आहे की जिथे ॲनिमल्स ठेवली जातात. तर बघा इथे पर्याय म्युझियम, झू, फॉरेस्ट, केज. मुद्दाम तुम्हाला इथे उत्तर चुकवण्यासाठी हे 3 पर्याय दिलेले आहेत. तर ॲनिमल्स ठेवण्याचं जे गार्डन असतं त्याला आपण झू, प्राणी संग्रहालय असं म्हणतो. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. 7 नंबरचा क्वेश्चन बघा. फ्रॅन्सिस मीन्स. PSI 2001चा प्रश्न आहे. बघा, फ्रेंच गुड्स, स्टडी ऑफ अ फ्रेंच लँग्वेज. थर्ड नंबर आहे द राईट ऑफ टू वोट ॲट इलेक्शन आणि फोर्थ आहे फॉरेन गुड्स. तर फ्रॅन्सिसी म्हणजे काय? द स्टडी टू द राईट टू व्होट ॲट इलेक्शन, मतदानाचा हक्क गाजवणे याच्यासाठी हा मिनिंग विचारलेला आहे. हा IMP आहे बघा. बरेचसे मुलं स्टडी ऑफ फ्रेंच लँग्वेज यावरती क्लिक करतात. तर बघूयात पुढचा प्रश्न. द मॅन हू रिसीव्ह गेस्ट इज कॉल्ड डॅश डॅश. फर्स्ट ऑप्शन ऑनर, सेकंड आहे मास्टर, थर्ड आहे होस्ट, 4 आहे फ्रेंड. तर असे व्यक्ती की जी गेस्टला काय करते, रिसीव्ह करते, तर त्यांना होस्ट म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 3. 9 नंबर बघूयात. सिमेंट्री इज डॅश डॅश. PSI 2001ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर सिमेंट्री म्हणजे स्मशानभूमी. तर मग याचं उत्तर असणार आहे बघा इथे पर्याय क्रमांक 3 बघा. ॲन एरिया ऑफ अ लँड फॉर ब्रुलर ऑफ ए डेड पीपल. जिथे मेलेली व्यक्ती दफन करण्याची जागा, तिथली लँड याला सिमेंट्री असं म्हणतात. हाही भरपूर स्पर्धा परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. तर बघा 9 नंबरचा क्वेश्चन. ए ब्रँच ऑफ अ फिलॉसॉफी दॅट डील्स विथ नॉलेज. तर फिलॉसॉफीची जी काही ब्रँच आहे, शाखा आहे, त्याच्याविषयी नॉलेज देण्याची शाखा कोणती आहे? तर इकॉलॉजी, फिलॉलॉजी, इपिस्टोमॉलॉजी आणि आर्चिओलॉजी. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल ज्ञानमीमांसा. तिथे वेगवेगळ्या ज्ञानांचं काय केलं जातं, पडताळणी केली जाते. हाही महत्त्वाचा क्वेश्चन आहे.
करून ठेवा. 10 नंबर बघा, ऑडिएबल मीन्स डॅश डॅश. लिपिक 2019ला विचारलेला प्रश्न आहे. याचे पर्याय बघा, समथिंग दॅट कॅन बी ऑडिटेड, समथिंग दॅट कॅन बी अवॉइडेड, समथिंग दॅट कॅन बी ॲक्शन अँड समथिंग दॅट कॅन बी हिअर्ड. तर ऑडिएबल म्हणजे अश्रवणीय, तुम्हाला ऐकण्यास येणे. तर इथे पर्याय क्रमांक 4 होईल, समथिंग दॅट कॅन बी हिअर्ड. मी इथे मुद्दाम तुम्हाला मराठीतनं अर्थ सांगते जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात राहणार आहे ट्रिक्स. त्यामुळे मी जवळजवळ सगळ्याच वन वर्ड सबस्टिट्यूशनचा इथे मराठीमधनं अर्थ दिलेला आहे. आणि मुलांनी जर मराठीतून थोडंसं त्याचं जर व्यवस्थित लक्ष दिलं तर इंग्लिशमध्ये सोपंच जाणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा, 11 नंबरचा. ॲन ऑफिसर ऑर ए पोस्ट विथ नो वर्क बट हाय पेमेंट. हाय पे. एक असा व्यक्ती किंवा एखादा असा ऑफिसर जो काम करत नाही पण त्याला पेमेंट कसं असतं, हाय असतं. तर बघा, हा भरपूर परीक्षेत विचारलेला आहे. PSI STI असिस्टंट 2001 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर याचे पर्याय बघा, सिनेक्युअर, होनोरी, एक्स ऑफिसको आणि क्रेप्स. तर याला सिनेक्युअर म्हणजे बैठे वेतनाची नोकरी, म्हणजे फक्त बसून राहायचं, काम काहीच करायचं नाही, अशी व्यक्ती त्याला सिनेक्युअर म्हणतात. पुढचं बघूया 12 नंबर. द ॲक्ट ऑफ लुकिंग बॅक अपॉन पास्ट इव्हेंट अँड एक्सपिरियन्स. एक अशी कृती की जी तुम्ही तुमच्या पास्टमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, तुमचे जे अनुभव आहेत त्याकडे डोकवणे. तर याच्यासाठी पर्याय बघा, ॲनालिसिस, क्रिटिकल्स, हिस्टॉरिकल आणि रेट्रोस्पेक्शन. तर याच्यासाठी पर्याय क्रमांक 4 हा होणार आहे. त्याला सिंहावलोकन असे म्हणतात. तर हाही महत्त्वाचा आहे क्वेश्चन्स बघा. पुढचा बघूया 13 नंबरचा. स्नेक इन द ग्रास इज डॅश डॅश. त्याचा पर्याय आहे ए सिक्रेट ऑर हिडन एनिमीज. 2 नंबर आहे गुड ऑपॉर्च्युनिटी. 3 नंबर आहे गुड फ्रेंड्स. स्नेक इन द ग्रास म्हणजे आपल्याला इथे ए सिक्रेट ऑर हिडन एनिमीज, तुमची जी सिक्रेट्स आहेत ते तुम्ही काय करू इथे हिडन करून तुम्ही त्यावरती मात करू शकता. 14 नंबरचा प्रश्न बघा, द ऑब्जेक्ट दॅट कॅन नॉट बी सीन इज कॉल्ड डॅश डॅश. STI 2011चा क्वेश्चन आहे. असं ऑब्जेक्ट, एखादी वस्तू की जी तुम्ही बघू शकत नाही, तर त्यासाठी पर्याय कोणते कोणते आहेत बघा, इनविजिबल, विजिबल, व्हॅल्युएबल, इम्पोर्टेड. तर आपण बघू शकत नाही म्हणजेच इनविजिबल, अदृश्य अशी व्यक्ती. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया 14वा. ॲब्सोल्यूट रूल बाय वन पर्सन. एका व्यक्तीकडनं केली जाणारी सत्ता, तर त्याला ॲटोक्रेसी असे म्हणतात. हे भरपूर परीक्षेत आलेलं आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा माहितीही असेल. पुढचा एक क्वेश्चन बघा, पीडियाट्रिशियन म्हणजे काय. तर वन हू वॉक्स ऑन फूट, वन हू स्पेशलिस्ट इन द डिसीज ऑफ बोन्स, वन हू स्पेशलिस्ट इन द डिसीज ऑफ चिल्ड्रन अँड ENT स्पेशलिस्ट. तर पीडियाट्रिशियन्स म्हणजे काय की लहान मुलांचा बालरोग तज्ज्ञ, डॉक्टर त्यांना म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येईल इथे. 16वा प्रश्न बघा, स्पीकिंग टू मच ऑफ वन सेल्फ. स्वतःबद्दल अतिशय बोलणे, त्याला इगोस्टिझम म्हणतात, म्हणजे स्वअर्थी बोलणारा. बरोबर आहे. तर हाही भरपूर परीक्षेत आलेला प्रश्न आहे. तुम्हाला जम्बलिंग करण्यासाठी बघा कसे ऑप्शन दिलेले आहेत, इगोस्टिक, सेल्फिश, हायपोक्रिप्ट आणि इगोस्टिझम. तर याचं बरोबर उत्तर आहे इगोस्टिझम. 17 नंबरचा क्वेश्चन बघा, मेंटल अवेअरनेस फॉर वॉन्ट टू ॲक्युप्रेशर. बरोबर आहे. तर याचं उत्तर पर्याय बघा, फेटिग्यू, इनुवी, इनुई अँड एक्झॅक्ट. तर मेंटल अवेअरनेस फॉर वॉन्ट टू ॲक्युप्रेशर म्हणजे आपल्याला अतिशय कंटाळा येणे, मेंटली टेन्शन, थकवा येणे, या अर्थाने इथे पर्याय क्रमांक 3 होईल. 18वा प्रश्न बघा, ॲनिमल्स लिव्हिंग इन फ्लोक सोशियल. अशी प्राणी की जे समूहाने राहतात, तर त्यासाठी इथं मिनिंग आहे ग्रिगॅरियस म्हणजे कळप करून राहणारा प्राणी संग्रहालय. तर यासाठी ग्रिगॅरियस. 19 नंबर बघा, अँड ही सेड विथ मेनी लेग्स. सॉरी, इथे अँड पाहिजे, अँड ही सेड विथ मेनी लेग्स. तर अशी प्राणी की ज्याला भरपूर पाय असतात असे प्राणी, तर त्यासाठी
मॅमल्स हा वर्गीय इथे येणार आहे बघा. सेंटिपिडिया, हर्बिव्हिरस, वर्टिब्रेट, तर इथे होणार आहे मॅमल्स. 20 नंबर बघा, स्टडी ऑफ इन्सेक्ट, कीटकशास्त्राचा अभ्यास करणारे, तर त्यासाठी इंटोमॉलॉजी हा इथे 3 नंबरचा पर्याय होईल. कीटकशास्त्र असे याला मराठीमध्ये म्हणतात. तुम्हाला इथे जम्बलिंगमध्ये टाकण्यासाठी बायोलॉजी, झूलॉजी, इटिमॉलॉजी, तर इथे एंटोमॉलॉजी हा पर्याय इथे येणार आहे. तर अजून ही झाली 20 प्रश्न. तर मी याच्या व्यतिरिक्त ही अजून 20 प्रश्न इथे दाखवलेले आहेत की जे सतत परीक्षेत आलेले आहेत. मी इथं ऑप्शन न घेता डायरेक्ट तुम्हाला त्याचं उत्तर सांगते. मराठीतही त्याच्या पुढे मी अर्थ दिलेले आहेत. चला तर मग बघूयात. मॅरिंग वन हजबंड ऑर वन वाईफ ॲट ए टाईम. मोनोगॅमी म्हणजे एका व्यक्तीबरोबरच लग्न होणे किंवा एखाद्या स्त्रीबरोबर लग्न होणे, त्याच्यासाठी मोनोगामी हा शब्द वापरला जातो. दॅट विच कॅन नॉट बी रीड क्लिअरली. तुम्ही स्पष्टपणे वाचण्यास अवघड असणे किंवा क्लिअरली वाचू शकत नाही, त्याला इलिजिबल, वाचण्यास अवघड हा शब्द आहे. हा भरपूर परीक्षेत जम्बलिंग करणारा प्रश्न होतो मुलांचा, त्यासाठी मी हा इथे घेतलेला आहे. 23 नंबर बघा, ए मेडिसिन दॅट किल्स, तर जर्मिसाइड ही जंतुकनाशक म्हटलं जातं किल्स मारण्यासाठी. वन हू स्टडी एलिमेंट्स वेदर्स, हवामान खात्याचा जो अभ्यास आहे त्या घटकांचा, ते करण्यासाठी कोणतं शास्त्र आहे, तर मेट्रोलॉजिस्ट म्हणजे हवामान शास्त्रज्ञ हा शब्द इथे वापरलेला आहे. हे सर्व IMP क्वेश्चन आहेत. तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या 40 पैकी तुमचे जवळजवळ सगळे तर पाठ होणारच आहेत, पण याच्यामधनं हमखास 5 ते 6 शब्द नक्कीच येणार. चला तर फ्रेंड्स, पुढचा प्रश्न बघूयात. 25 नंबरचा, ए पर्सन हू इज वेल वर्सेस इन लॉ, तर लॉमध्ये पंडित असणारा एखादा व्यक्ती, तर त्याला आपण ज्युरिस्ट म्हणतो. तर त्यासाठी कायदे पंडित हा शब्द वापरण्यात आलेला आहे. 26 नंबर बघा, ए पर्सन वर्किंग फॉर मनी अँड रिवॉर्ड, तर यासाठी प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक म्हणून वापरतात प्रश्न. 27वा बघा, ए पीच मेड बाय द फर्स्ट टाइम, एखादं जर स्पीच तुम्ही देत असाल तर ते पहिलं भाषण, त्यासाठी मिडेन स्पीच असं म्हटलं जातं, त्याला पहिले भाषण हा शब्द आहे. ए डिसीज विच कॅन बी स्प्रेड वन पर्सन टू अनदर, एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीला जाणारा इथे डिसीज विचारलेला आहे, तर त्याच्यासाठी इन्फेक्शन हा शब्द वन वर्ड सबस्टिट्यूशन वापरला जातो, त्याला आपण संसर्गजन्य रोग असे म्हणतो. 29 नंबर बघा, ए डिसीज विच अटॅक ए होल कंट्री ऑर द वर्ल्ड, बघा ए डिसीज विच अटॅक ए होल कंट्री, पूर्ण देशामध्ये किंवा जगामध्ये ज्यावेळेस डिसीज पसरतो त्यावेळेस त्या परिस्थितीला आपण पॅन्डेमिक म्हणजेच आपत्ती असणारी परिस्थिती म्हणतो. ही दोन्हीही प्रश्न महत्त्वाचे आहेत बघा, कारण ही आता जी कोरोनाची परिस्थिती येऊन गेली आहे याच्याशी रिलेटेड आहेत आणि हे येण्याची दाट शक्यता आहे. पुढचा 30 नंबरचा प्रश्न बघा, द सायन्स विच स्टडी द क्रस्ट ऑफ अर्थ, तर जिओलॉजी म्हणजे भूगर्भशास्त्र, पृथ्वीविषयी जो अभ्यास केला जातो त्याला म्हटलं जातं. अलाउन्स ड्यू टू वाईफ फॉर हर हजबंड आफ्टर सेपरेशन, हजबंड वाईफचं सेपरेशन झाल्यानंतर जो अलाउन्स मिळतो त्याला ॲलोमोनी म्हणजेच पोटगी असं म्हणतात. ॲन एक्झामिनेशन ऑफ ए बॉडी आफ्टर डेथ, पोस्टमॉर्टम म्हणजे शवविच्छेदन. ए अनमॅरिड वुमन स्प्रिंटर, जे अविवाहित स्त्री म्हटलं जातं. 34 नंबर बघा, ॲनिमल लिव्हिंग इन अ वॉटर, जे असे प्राणी आहेत की जे पाण्यामध्ये राहतात तर त्याला ॲक्वॅटिक पाण्यात राहणारे प्राणी असे म्हटलं जातं. 35 नंबर बघा, ॲनिमल दॅट ईट बोथ फ्लेश अँड ग्रास, म्हणजे असे प्राणी की जे फ्लेश पण खातात आणि ग्रास पण खातात, तर त्यांना ओमनिव्होरियस म्हणजे मिश्राहारी, दोन्ही प्रकारचा आहार घेतात म्हणून. 36 नंबर बघा, द लाईन ॲट विच द अर्थ ऑर सी अँड द स्काय सीम टू मीट, एक अशी लाईन किंवा एक अशी सीमा की जी आपल्याला सूर्य किंवा स्काय हे दोघांना भेटण्यासाठी आपल्याला दिसली जाते, तर तिला सीमा, हॉरिझॉन सीमा असं म्हटलं जातं. ए मेडिसिन विच लेन्सेस पेन, एखादं पेन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण मेडिसिन अँटीबायोटिक ही घेतो. ही आता बरेचसे शब्द प्रचलित झालेले आहेत. 38 नंबर बघा, स्टेटस ऑफ अ मेंटल डिप्रेशन ड्यू टू अननेसेसरी अनॅक्झिटी अबाउट वन्स हेल्थ, आपल्या शरीराविषयी किंवा आपल्या आरोग्याविषयी जी विनाकारण फाजील काळजी जी वाटते आपल्याला,
यासाठी हायपोक्रोनिडिया हा शब्द वापरला जातो. नक्की लिहून ठेवा, हे सगळे शब्द महत्त्वाचे आहेत. वन वर्ड सबस्टिट्यूशन. ए पर्सन अगेन्स्ट स्कूल लीगल ॲक्शन इन अ इन्स्टिट्यूट. एखाद्या संस्थेतर्फे किंवा एखाद्या शाळेच्या विरुद्ध जर तुम्ही ॲक्शन घेणार असाल तर त्यासाठी त्याला डिफेंडर म्हणजे आरोपी असं म्हटलं जातं. 40वा आणि शेवटचा बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन. अँड अ ओल्ड अनमॅरिड वुमन स्विंटर. तर बघा फ्रेंड्स, ही अशी मी 40 IMP वन वर्ड सबस्टिट्यूशन्स इथे घेतलेली आहेत. मी इथे मराठीमध्येही त्याचे अर्थ दिलेले आहेत की जेणेकरून दोन्हीही शब्द तुमच्या लक्षात राहावेत म्हणून. चला तर तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशनचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला भेटतील. जीकेचेही नवीन व्हिडिओ आहेत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी. विश यू ऑल द बेस्ट अँड सी यू अगेन. थँक्यू फ्रेंड्स.